नमस्कार मित्रांनो, यूट्यूब वाडीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये सर्वांनी निवडणुकीची धांदल अनुभवली. गेले काही दिवस सर्वत्र फक्त निवडणुकीची आणि उमेदवारांची चर्चा ऐकायला मिळाली. पण हे सर्व ज्या पदासाठी चाललं होतं ते खासदार म्हणजे काय, खासदार पद म्हणजे काय आणि कोण असतो हा खासदार, हे आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचं आहे. आपलाच माणूस खासदार झाला पाहिजे, पण खासदार झाल्यानंतर आपला माणूस नेमके कामं काय काय करतो हेच जनतेला माहीत नसतं. म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण खासदाराविषयी पूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर जनता आपल्या मतदारसंघातून जो लोकप्रतिनिधी लोकसभेत म्हणजेच केंद्र सरकारमध्ये निवडून देतो व जो आपल्या लोकांचे प्रश्न संसदेत मांडतो तो म्हणजे आपला खासदार. खासदाराला अजून एक नाव असतं, ते म्हणजे MP म्हणजेच मेंबर ऑफ पार्लमेंट. आता एक खासदार संपूर्ण भारतातून एकूण 543 तर फक्त महाराष्ट्रातून 48 खासदार लोकसभेत जातात. आता खासदार निवडला जातो तो 5 वर्षांसाठी. खासदार म्हणून शपथ घेतली का त्यांचा कार्यकाळ सुरू होतो. थोडक्यात काय, तर खासदार म्हणजे समाजातील एक प्रतिष्ठित पद. मग या प्रतिष्ठित पदाला साजेसा असा पगार पण असतो. काय वाटतं किती असेल बरं खासदाराला पगार? आणि या पगाराव्यतिरिक्त त्याला अजून काय काय सोयीसुविधा, पेन्शन, भत्ते मिळत असतील बरं? तर त्याच्या पात्रतेच्या अटी काय असतील, असे एक ना अनेक प्रश्न आपल्याला कधीतरी पडलेच असतील. तर आजच्या या व्हिडिओमध्ये बघूया खासदाराची संपूर्ण माहिती. तर आता खासदार होण्याच्या कोणकोणत्या पात्रता आणि अटी आहेत ते आपण पाहूयात. तर ज्याला कोणाला खासदार व्हायचे आहे ते व्यक्ती भारताचा नागरिक पाहिजे. त्याने वयाची 25 वर्षे पूर्ण केलेली असावीत. तो मतदार असला पाहिजे. त्या व्यक्तीची कोणत्याही एका मतदारसंघात मतदार म्हणून नोंदणी असणे आवश्यक आहे. त्याने वेळोवेळी विहित केलेल्या अटी पूर्ण केलेल्या असाव्यात. तसेच निवडून आल्यावर त्याने शपथ घेणे अनिवार्य आहे. तर खासदार होण्यामध्ये अपात्रता कोणत्या आहेत ते आपण बघू आता. त्याने पात्रतेच्या सर्व अटी पूर्ण केलेल्या असाव्यात. त्याने कोणतेही लाभाचे पद धारण केले नसावे, म्हणजे तो सरकारी नोकरदार नसावा. तो मनोविकलांग नसावा. तो कर्जबाजारी दिवाळखोर नसावा. तो निवडणुकीतील गुन्हा किंवा भ्रष्टाचार यासाठी दोषी नसावा. भ्रष्टाचारामुळे त्याला सेवेतून बडतर्फ केलेले नसावे. त्याला 2 वर्षांपेक्षा जास्त कारावास झालेला नसावा. निवडून आल्यावर खासदारांना काही विशेष अधिकार मिळतात. तर ते कोणते ते बघूया आपण. पहिला म्हणजे देशाचे पंतप्रधान निवडण्याचा अधिकार. आपल्या देशाचे पंतप्रधान निवडण्यात लोकसभा खासदारांचा मोठा हात असतो. आपल्या देशाचे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्या निवडणुकीत खासदार भाग घेऊ शकतात. तसेच राष्ट्रपतींना त्यांच्या पदावरून काढण्यात देखील खासदारांची मुख्य भूमिका असते. खासदार सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाच्या न्यायाधीशांना सुद्धा त्यांच्या पदावरून काढू शकतात. भारतीय राज्यघटनेत संशोधन करण्याचा विशेष अधिकार त्यांना असतो. कोणत्याही राज्याच्या नावात बदल करायचा असल्यास खासदार ते करू शकतात. कोणत्याही राज्याच्या सीमेत बदल करायचा असल्यास खासदार ते सभागृहात मांडू शकतात. खासदारांना जसे काही विशेष अधिकार आहेत तसे त्यांचे काही कर्तव्य देखील आहेत. तर खासदारांची कामे नेमकी कोणती ते पाहूया आपण. खासदारांचे सर्वात महत्त्वाचे कामे ते कल्याणकारी राज्यव्यवस्थेसाठी आवश्यक ते कायदे बनवणे. प्रत्येक खासदार हा वेगवेगळ्या मतदारसंघातून निवडून आलेला असतो. तर एखादा कायदा आपल्या मतदारसंघातील लोकांसाठी जाचक वाटत असेल तर सूचना करणे, किंवा एखादा असा कायदा अस्तित्वात असेल तर त्यात दुरुस्ती सुचवणे व त्या दृष्टीने लोकसभेत विधेयक मांडणे हे खासदाराचे काम आहे. आवश्यक असणारे वेगवेगळ्या प्रकारचे बिल पास करणे, आपल्या मतदारसंघातील लोकांचे प्रश्न संसदेत मांडणे, आपल्या मतदारसंघातील लोकांपर्यंत केंद्र सरकारच्या योजना पोहोचवणे आणि त्या पोहोचत नसतील तर त्या विरोधात आवाज उठवणे, राज्यात विकास कामे करण्यासाठी केंद्र सरकारकडून राज्य सरकारला निधी मिळवून देणे, सभागृहात होणाऱ्या चर्चांमध्ये अभ्यास करून सहभागी होणे, अधिवेशन चालू असताना सरकारच्या भूमिकेबाबत, कार्याबाबत प्रश्न विचारणे, माहिती घेणे, त्यावर आपली मतं मांडणे. आता आपण महत्त्वाच्या प्रश्नाकडे वळूया. खासदारांना पगार मिळतो तरी किती? तर पगाराव्यतिरिक्त खासदारांना विविध भत्ते आणि सोयीसुविधा पुरवल्या जातात. तर ते कोणत्या ते पण पाहूयात. सध्या संसद सदस्य पगार भत्ते आणि पेन्शन कायदा 1954 अंतर्गत भारतीय खासदारांना विविध भत्ते आणि सोयीसुविधा व्यतिरिक्त दरमहा 1 लाख रुपये मूळ वेतन दिले जाते.
1 मे 2023 रोजी एक नवीन कायदा लागू केला. त्यानुसार खासदारांना मिळणारे वेतन व भत्ते यामध्ये दरवर्षी वाढ केली जाते. प्रतिमाह 1 लाख रुपये वेतनाबरोबरच खासदारांना आणखी काही भत्ते आणि सोयीसुविधा पुरवल्या जातात. तर त्या कोणत्या ते पाहूयात आपण. तर संसदेत बैठकांसाठी हजेरी लावण्यासाठी प्रवास भाडे म्हणून 16 रुपये प्रति किलोमीटर रुपये दराने प्रवास भत्ता दिला जातो. सोबत ऑफिस आणि घरी यासाठी दरमहा 70,000 भत्ता दिला जातो. पोस्टल खर्च, मोबाईल बिल इत्यादींसाठी 60,000 प्रति महिना भत्ता म्हणून दिला जातो. खासदार झाल्यानंतर विमान, रेल्वे आणि रेल्वे प्रवासासाठी मोफत प्रवासी पास मिळतो. खासदारांसाठी अनलिमिटेड रेल्वे प्रवास आणि मोफत राहण्याची सुविधा असते. विदेशात जायचे असल्यास वेगळा खर्च मिळतो. एक MP वर्षाला 34 विमान प्रवास मोफत करू शकतो व मेडिकलमध्ये देखील त्यांना सवलत मिळते. अधिवेशनाच्या काळात मिळणारा भत्ता हा वेगळाच असतो. त्यांना कोणताही टोल टॅक्स भरावा लागत नाही. संसदेच्या कार्यवाहीत भाग घेतल्यावर कर्तव्यावर असताना प्रत्येक दिवसासाठी त्यांना 2,000चा भत्ता दिला जातो. खासदार म्हणून शपथ घेतल्यानंतर राजधानी दिल्लीत त्यांना राहण्यासाठी सरकारी बंगला दिला जातो. या सरकारी घरांमध्ये त्यांना ठराविक प्रमाणात वीज आणि पाणी मोफत दिले जाते. त्यांना प्रतिवर्ष 50,000 युनिट वीज मोफत दिली जाते. त्यांना 4,000 लिटर पाणी मोफत मिळते. या बंगल्यात स्वयंपाकी, माळी, सुरक्षा रक्षक यांच्यासारख्या सर्व सुविधाही उपलब्ध असतात. या सरकारी घरामध्ये टिकाऊ फर्निचर घेण्यासाठी त्यांना 80,000 रुपये दिले जातात आणि गैर टिकाऊ फर्निचर घेण्यासाठी 20,000 रुपये दिले जातात. त्यांना दिल्लीत सरकारी कामासाठी वाहन सुविधा दिली जाते. खासदारांना मोफत टेलिफोन आणि इंटरनेट सुविधा देखील दिली जाते. त्यांना प्रतिवर्ष 1,50,000 मोफत कॉलची सुविधा दिली जाते. ते 3 लँडलाईन किंवा मोबाईल फोनचा उपयोग करू शकतात. खासदार आणि त्यांच्या कुटुंबियांना शासकीय रुग्णालयात मोफत वैद्यकीय उपचार दिले जातात. ही सुविधा एम्स सारख्या नामांकित सरकारी हॉस्पिटलमध्ये देखील उपलब्ध आहे. एखाद्या खासदाराला खाजगी रुग्णालयात नेण्याचे सुचविले तरी उपचाराचा संपूर्ण खर्च सरकार उचलते. खासदारांच्या पगारावर कोणत्याही प्रकारचा टॅक्स लागत नाही. दिल्लीत राहण्यासाठी सरकारी बंगला किंवा फ्लॅट दिला जातो. फर्निचर, AC किंवा देखभालीचा खर्च केंद्र सरकार करत असतं. सिक्युरिटी गार्ड, जीवन विमा, सरकारी गाडी असं सगळं मिळून प्रत्येक खासदाराचा वार्षिक खर्च हा 36 लाखांपेक्षा जास्त आहे. जे संसद सदस्य सेवानिवृत्त झाले आहेत ते देशात कुठेही मोफत रेल्वे प्रवास करू शकतात. तर ह्या आहेत खासदारांना मिळणाऱ्या सोयीसुविधा, पगार, भत्ते इत्यादी. आता खासदारांना सेवानिवृत्त झाल्यानंतर पेन्शन किती मिळते ते बघूयात. जर कोणी उमेदवार हा फक्त 1 दिवसासाठी जरी खासदार झाला तरी त्याला 25,000 रुपये पेन्शन ही जीवनभर कायमस्वरूपी मिळत राहते. तसेच जो प्रतिनिधी अगोदर काही काम करत असेल व त्याला अगोदरची पेन्शन मिळत असेल तर दोन्हीही पेन्शन घेण्याची अनुमती त्याला असते. बरेचसे खासदार हे खासदार होण्या अगोदर आमदार होऊन गेलेले असतात. त्यांना केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोन्हीकडून पेन्शन चालू असते. जर एखादा खासदार हा 5 वर्षांपेक्षा जास्त काळासाठी खासदार असेल तर 5 वर्षावरील प्रत्येक वर्षासाठी त्याला 15,000 अतिरिक्त पेन्शन दिली जाते. खासदारानंतर माजी खासदाराच्या पती किंवा पत्नीला एकूण पेन्शनची 50% पेन्शन मिळते. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे आता झालेल्या नवनिर्वाचित खासदारांपैकी 93% खासदार हे कोट्याधीश आहेत आणि या कोट्याधीश खासदारांना इतक्या सर्व सोयीसुविधा मिळतात. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि काही नवीन प्रश्न पडले असतील तर कमेंटमध्ये देखील ते विचारू शकतात. पुन्हा भेटूयात एका नवीन विषयासोबत. तेव्हा पाहायला विसरू नका YouTube वाडी.